आता सण आहे का, या सणाची रीत सुद्धा तीच आहे, भगवंताचं बोटाचं रक्त निघायला लागलं ऐका बहिणीसाठी. आणि ही बहिणी भावाचं ही प्रेम आहे, ही प्रेमाचं देशी देवा घेशी. हे चालू कुठून झालं बा, ही लय गोड कथा आहे, ऐकून द्या, उद्या कामात येईल तुम्हाला, बरोबर का नाही. बहिणी आहात तुम्ही आणि बहिणी उद्या ध्यानात ठेवा बरं का. भाऊ कमी इकडे बसलेले मागाय सगळे ऐकत यात, ऐका बरं का, लक्ष देऊन 1-2 मिनिटं फक्त. तुमचे हिवे दावे सगळे बाजूला ठेवा. लय कलेक्टरला दिलं सर ना तुम्हाला, लय चांगलं आहे तुमचं, पण कुडात राहणारा भाऊ असं. अय बाबी, अय भाऊ ऐक ना थोडं, ऐकू त्यांना. तुमचा भाऊ लय गरीब असन ना, नाही त्याच्याकडे साडीला पैसे ना, नसू दे, लय मोठ्याची आहे का, असू दे, लय मोठ्या घरात दिलंय तुला. अरे पण एक ध्यानात ठेवा बहिणी हो, लय बहिणी भावाच्या तिकडे जात नाही. आत्ताची उदाहरणं आहेत हे बघा, लय उदाहरणं आहेत. तुमच्या गावात 5-6 भाऊ बहिणी इथे नाही त्यांच्या घरी, तुम्हाला याला कसं माहित. अरे प्रत्येक गावात आहे म्हणून माहिती नाही येत का, त्यांचं चांगलं झालं ना तिकडं. अरे पण ज्या दिवशी तुमचं लग्न केलं का, लग्न ते आठवा जरासं. तुम्ही गेलात तिकडं, बापानं घातलं गुडघ्यात डोकं, पोरगी गेली आणि पोरीच्या लग्नाचं कर्ज त्याच्यानं फिटना. कर्ज काढू काढू पुरीचे लग्न केले, एक नव्हती 5-5, 6-6 होत्या पहिल्या. एवढ्याच करता करता बापाचा जीव गेला माय, एवढ्याच केलं मायचं कंबर गेलं. बाप गुडघ्यात डोकं घालून खुपसून बसला, या पोट्यानं याची शेती धर, त्याची शेती धर, याचं नागर त्याचं वखर. माय तुम्ही 5 जणी ज्या टायमाला यायच्या ना, तुमचा बाप नव्हता तुम्हाला साड्या घेत, तुमचा भाऊ घेत होता. माहित असू द्या तुम्हाला, त्यानं कर्ज काढलं असन, त्याचं कर्ज फिटलं नाही तावड्या हो, त्यानं जमिनीचा तुकडा ऐकला असेल, त्याचं कर्ज फिटलं. जात जा भावाच्या घरी, काय नसतं त्याला मागत राहायचं तुमच्याकडं, काय नको देऊ, काय नेणार रेशी नेऊन नेऊन तू त्याच्या लेकराला एवढा मोठा खाऊ, काय नेशी नेऊन नेऊन तुझ्या लेकराचे उष्टे कपडे, काय नेलं रे बहिणीनं आतापर्यंत, कोणाच्या बहिणीने, आणि काय पुरत रे आम्हाला तुम्ही दिलेलं, काय नसतं पुरत माय. अगं येत जा थोडं त्याच्या दारात बस जा, काय असतं त्याला मागत, तो नसतो तुमचं काय ते. तो हे बघा त्याच्या कष्टानं त्यानं उभं केलंय. बाप गेला, माय गेली, नाही त्याला जितकं रडू आलं ना तितकं बहीण आल्याचं दुःख. अरे बाकीचे भाऊ राख्या बांधून जेव्हा अंगणातून जातील ना, त्यावेळेला त्याचं चरचराखालीच कापड, त्यावेळेला त्याच्या डोळ्याचं पाणी पुसायला दुसऱ्याची बहीण नाही येत त्याच्याकडं. मारुतीच्या मंदिरात जात, मारुतीच्या पायावर ठेवलेली लाक्षी हातात बांधित असन, काय वाटेल माय त्याला, नको येऊ देऊ बहीण, काय होईल पाय, काय म्हणून रे त्याचा अंत कर. लय मोठ्याच्या घरी दिलं असेल ना, मान नको घेऊस, नसल आला भाऊ, राग भरला असेल, फक्त जाय आणि भावाच्या दारात जाऊन फक्त हाक मार, ए दादा आले मी, नाही धाडकन तू या पायाला लावला ना, नाव बदलीन विठ्ठल. बहिणी आज उद्या सण आहे तुमचा, उद्या सण आहे तुमचा, आता आलाय तोंडावर. त्या दिवशी काय लागत नाही तुमच्या भावाला, आणि भावांना तुम्ही सुद्धा ऐका, जर तुमची बहीण तुम्हाला जर येत नसल, लय रुसली सल, लय फुगली सल ना, फुगू द्या रे, काही नको. आम्ही गेलतो 4 दिवसापूर्वी बहिणीकडे, दादा वाट पाहती ती तुमची, लय ताठ्यात ना करावं, कोण नाही तुमचं. आई गेली ना, आई गेली बाबा, बाप गेला, फक्त त्या वेळेला मायेचा तोंडावरून हात फिरवणारी या जगातली जात फक्त बहीण उरली. लागू द्या तुमच्या थोडी ठेच लागू द्या रे पायाला, धावत पळत जगातली पहिली आपली बहीण येत असते, घरी बहीण येत असते. अरे बोलले असल फाटक्या तोंडाच्या, अरे तीच लहानपण आठवा बहिणीचं. तडा तडा बापानं जेव्हा भावाला मारलं ना, टाळ्या वाजवणारी तीच बहीण होती. पण ज्या टायमाला भाऊ रडत होता ना, तिच्याच कपड्यानं डोळे पुसणारी राजा बहीणच होती. गाव नाही आलं, गाव नाही आलं, येत नसतं गाव, गाव तमाशा पाहते, पाहू नका देऊ, येत नसल बहीण ना, उद्याची उद्या काल्याचं कीर्तन आटोपलं का लगेच निघा, उद्या रे म्हणन ती, म्हणाल ती आला असाच आला, जाऊ दे म्हणू दे, जातीच्या घरी. घरी गेल्याच्या नंतर ती बहीण दादा माझा भाऊ आला म्हणून साऱ्या गावाला सांगत फिरल, याला सांगल बबे मा भाऊ आलता, छबे मा भाऊ आलता, मला जायचंय म्हणणार गड्या. येऊ द्या, ही भावा बहिणीचं प्रेम आहे, भावा बहिणीचं प्रेम आहे. या प्रेमाचं प्रतीक सांगतो फक्त थांबतो. तुकोबाराय सुद्धा हेच म्हणतात, तुकोबाराय म्हणतात तुझं नाव माझ्या कंठामध्ये होते, मला फक्त प्रेम पाहिजे ना,
बहिणी व फक्त प्रेमाचं प्रतीक आहे रक्षाबंधन. ऐकून ठेवा, भगवंताच्या पायाला लागलं, भगवंताच्या अंगठ्यामधून रक्त निघायला लागले. कथा सांगितली जाते, भगवंतानं रक्त जेव्हा निघालं त्या टायमाला भगवंतानं आजूबाजूला पाहिलं, घळघळा रक्त वाहतंय. भगवंत काहीच बोलले नाही, पण जवळ असणारी द्रौपदी उभी होती. जुवास्त्र तिचं त्या टायमाचे काय असे बरे मोठे कपडे नव्हते. अरे जरीचं पातळ घातलेलं होतं, जरीच्या पातळाची टारकन चिंदी काढली, चिंदी काढली भगवंताच्या बोटाला बांधली रे. आणि बोटाला बांधल्यावर भगवंतानं तिच्याकडे पाहिलं, चिंदी बांधते बोटाला. हरीच्या बोटाला ज्या टायमाला चिंदी बांधली, वेळ नाही आपल्याकडं. राजा हो, ज्या वेळेला भर सभेमध्ये द्रौपदीला ओढलं ना, तर जगाचा मालक किती वस्त्र पुरवले म्हणून सांगू. एक साडी संपली, एका चिंदीच्या मोबादल्यात त्यानं बंडलच्या बंडल साड्या तिच्यावर फेकल्या. भाव आहे बहिणी व भाव आहे, प्रेम द्या, प्रेम मिळतं राजा हो. रक्षाबंधन आहे, सगळ्या बहिणीनं आपापल्या भावाचं औक्षण करा. जा भावाच्या घरी, नाही ना जा येत ना तो बळे जा, नाही बांधत ना, फक्त राखी पुढे कर, हात त्याचा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. राजावास रक्षाबंधन गोड आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित.